किल्ला उभारला। त्यामध्ये सोमेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना करून राजाच्या परिवारासाठी एक छोटा तलाव निर्माण केला। त्याच्या घाटावर विशाल नंदीची मूर्ती स्थापन केली। आज आझादबाग येथील खंडेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध आहे। या तलावाला कोपरे असल्यामुळे कोनेरी तलाव या शब्दाने त्याला संबोधले जाते। अशा रीतीने चांदागडला साकारण्यात राजा हीर शहाचे मोलाचे योगदान आहे। मोगलांच्या सत्तेपुढे न झुकता स्वाभिमानाने राज्य करणाऱ्या या राजाला आपला वंश पुढे नेणारे अपत्य मात्र नव्हते। त्यामुळे आपल्या प्रजेवर त्याने पुत्रव्रत प्रेम केले। किल्ला व परकोट एका रात्री तयार झालेला आहे। हा किल्ला परकोट राणी हिराईने बांधलेला आहे। तर तो असा बांधला आहे का तिनं ससाला सामोर सोडलं, कुत्र्याला त्याच्या मागं सोडलं। जसा जसा ससा लवत गेला तसा तसा किल्ल्याच्या कमानी तयार होत गेली। जसे जशी उंची जंप घेतली तसं तसे खिडक्या तयार होत गेल्या। मोठी जंप घेतली तसं ते मोठे गेट तयार होत गेले। व तो किल्ला तयार होत करता करता त्या आखरी एक पठाणपुरा गेट आहे, तिथे त्या सस्याला कुत्र्याने पकडलं। त्याच्या शासनकाळापर्यंत महामनी सत्तेचे पतन झाले होते। हीरशहाच्या मृत्यूनंतर राणीने राजशकट चालवण्याकरिता भीम बल्लाळ सिंहाच्या आत्राम घराण्यातील 2 राजकुमारांना दत्तक घेतले। त्यापैकी एकाचे नाव लोकबा लोमा आणि दुसऱ्याचे नाव अकबा भूमा असे होते। राजकुमार मोठे होईपर्यंत राणीनेच राज्य कारभार सांभाळला। ते मोठे झाल्यावर दोघांनीही एकत्रितपणे चांदागडचा कारभार केला। तो पठाणपुरा गेट मोठा गेट तयार आहे। त्यानंतर राज्यावर आलेला राजा कर्णसिंग इसवी सन 1547 ते इसवी सन 1572, बाबाजी बल्लाळ शहा इसवी सन 1572 ते इसवी सन 1597, राजा धुंडाराम शहा इसवी सन 1597 ते इसवी सन 1622 यांनी चांदागडावर राज्य केले। रामशहाच्या काळात परकोट आणि चांदागडाचे काम पूर्ण झाले। त्यानंतर राजा कृष्णशहा इसवी सन 1622 ते इसवी सन 1640, राजा मानजी बल्लाळ शहा इसवी सन 1640 ते इसवी सन 1667, राजा रामसिंग इसवी सन 1667 ते इसवी सन 1684, राजा किशनसिंग इसवी सन 1684 ते इसवी सन 1696, राजा वीरशहा इसवी सन 1696 ते 1704 हे त्यांचे वंशज सत्तेवर आले। तसेच या किल्ल्याला 4 गेट व 8 खिडक्या आहेत। अंकलेश्वर गेट, जटपुरा गेट, बिंबा गेट व पठाणपुरा आणि 8 खिडक्या, बगर खिडकी, हनुमान खिडकी, आपली चोर खिडकी, विठोबा खिडकी, एक रामटेकेवाडीची शमशान खिडकी आणि रामाडा तलावापाशी 3 खिडक्या आहेत। महाकाली मातेचे जे कळस आहे त्या कळसेला राणीने आपल्या जावयाचं मुंडकं ते लावलेलं आहे कळसावर। त्याचं नाव होतं भूतनाथ। हे असं झालं की तो राजा होता, तो त्या राणीच्या मुलीला खूप त्रास द्यायचा। म्हणून त्या महाकालीला तिनं प्रार्थना केली की जर मी त्या राजाला युद्ध जिंकते तर त्याचं मुंडकं आणून मी तुझ्या कळसाला वाईन। मग त्या राणीने त्यासोबत युद्ध केलं आपल्या जावयासोबत आणि त्याचं मुंडकं आणून त्या महाकालीच्या कळसाला लावलं। वीरशहाला अपत्य नसल्यामुळे त्याची राणी हिराई देवीने इसवी सन 1704 ते इसवी सन 1719 चांदागड राज्याचा विकास केला। तिच्या काळात चंद्रपूरमधील स्थापत्यकलेचे सुवर्ण युग निर्माण केले। चंद्रपूरच्या इतिहासातील ती पहिली व शेवटची राणी होती। मंदिराच्या बाहेरच्या भागाला पूर्ण मंदिराला कोरीव काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये रामायण, महाभारत, कृष्णलीला सगळे रूप देऊन या मंदिराची शिलाकृतिका तयार केली आहे।
मंदिराची ऐतिहासिक यात्रा आज आपण अनुभवली। या मंदिराचे शिल्पकलेचे सौंदर्य आणि वारसा आपल्या मनात घर करून गेला असेल याची आशा आहे। तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत। सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद। समाजातले आपल्या वार्डातले जे लोक आहे हे सगळे जर एकत्र राहिलो तर आपण आपल्या समाजाला, आपल्या वार्डाला, आपल्या गावाला जास्त सुंदर, स्वच्छ आणि एकदम चांगलं बनवू शकतो। आणि त्याच्यासाठी हे गणेशोत्सव हा साजरा करण्याचा एक मानस जो लोकांनी सुरू केला